झेंडा हातात घेतलेला आहे. पण ठीक आहे, काहीतरी नाईलाज झाला असेल, त्याच्यामुळे माझी अडचण झाली. जन्म दिलेले आई वडील एक जरी असले तरी असंख्य आई वडील निर्माण झाले आणि मग त्या नौपाटाचा मी श्रावण बाळ झालो. हा किरण नागती स्वतः जागत असतो. 2 तास आपण फक्त झोपतोय, हे जर प्रभागातल्या प्रत्येकासाठी करतोय, तर मला असं वाटतं मी काय चुकीचा निर्णय घेतला. मग त्यांचं सुद्धा मत ऐकणं गरजेचं आहे ना. मला अपक्ष उमेदवारी लढणं हे कठीण आहे, मला माहिती आहे, पण हे अशक्य नाहीये, कारण स्वामी समर्थ आमच्यासोबत आहे. बरोबर की नाही? आम्ही ते म्हणत नाही तू या वेगळ्या पक्षाचा आहे, त्याच्यामुळे मी तर म्हणतो मी अपक्ष नाहीये, मी निपक्ष आहे. तर या फुग्यामधली हवा आहे ना, ही या तळागाळातल्या प्रत्येकाची, आणि ती हवा अशी निघणार नाही. बरोबर की नाही? काही जणांना असं वाटतंय फुगा फुटेल. प्राईम टाईम महाराष्ट्राच्या मूळ महानगरांचा या महापालिका निवडणुकांच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करते. आपण आता ठाण्यात आहोत. ठाणे दौरा आहे आज, आणि आपण विविध राजकीय पक्षांचं आणि त्यांच्या प्रचाराचं, त्यांच्या सभांचं, एकंदर जे काही राजकीय वातावरण आहे त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय. असं होतं निवडणुकांमध्ये की अपक्ष अनेकदा नाराजांची संख्या फार मोठी असते, आणि अपक्ष उमेदवारी निवडणुकांमध्ये सगळ्याच निवडणुकांमध्ये भरपूर असतात, पण चर्चा फार कमी लोकांची होते. तसंच ठाण्यातला एक प्रभाग आहे, नौपाडा भागातील प्रभाग क्रमांक 21D या भागातले अपक्ष उमेदवार किरण नागती साहेब आज आता आपल्यासोबत आहेत. आणि प्रचंड लोकांमध्ये राहणारा आणि लोकांसाठी काम करणारा असा नेता म्हणून या भागामध्ये त्यांची ओळख आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, खूप खूप स्वागत तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये. मी जेव्हापासून इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलं तेव्हापासून माहिती घेते, तर फक्त आणि फक्त तुमच्या कामासंदर्भातली प्रचंड माहिती मिळते. तरीसुद्धा अपक्ष उमेदवारी आता लढावी लागते आहे. आपण शिंदेंचे नेते आहात, त्यांच्यासाठी काम करणारे नेते आहात. नेमकी काय परिस्थिती होती की ज्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला? नाही, अर्थातच सेनेच्या माध्यमातून अनेक वर्ष मी काम करतोय. 89 पासून जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून सेनेचा झेंडा हातात घेतलेला आहे. पण ठीक आहे, काहीतरी नाईलाज झाला असेल, त्याच्यामुळे माझी अडचण झाली आहे. आणि इतकी वर्ष जेव्हा लोकांसाठी काम करत असतो, जनभावना लक्षात घ्यायला हवी. आणि ही लोक नसतात, ही जेव्हा कुटुंबातले सदस्य होतात तेव्हा मला असं वाटतं सदस्य जे बोलतात तेच ऐकावं लागतं. आणि यांच्या आग्रहाखातर खरं तर हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्याच्यामुळे अडचण सरांची झाली असेल त्याचा पण मी रिस्पेक्ट करतो, पण यांना रिस्पेक्ट करून मला चालणार नाही. त्याच्यामुळे जे मतदान करणार आहेत त्यांनी जर निर्णय घेतला असेल तर मला असं वाटतं आजपर्यंत मी त्यांच्यासाठीच काम केलं, तर त्यांचंच आजपर्यंत ऐकत आलोय, तर आज सुद्धा त्यांचं मी ऐकलंय. मला तुमच्या सगळ्या गेल्या अनेक वर्षांच्या कामासंदर्भात, तुमच्या उपक्रमांसंदर्भात थोडीशी माहिती तुमच्याकडून हवी होती की काय प्रतिसाद राहिलाय, तुम्ही काय काय विचार करून हे सगळे उपक्रम या भागामध्ये राबवता? खरं तर प्रभाग क्रमांक 21 मध्ये मी काम करायला सेनेच्या माध्यमातून 90-91ला सुरुवात केली. 92 साली मी गटप्रमुख झालो. हे झालं सेनेच्या बाबतीत. ही संस्थेच्या बाबतीत मग अगदी नाटकांमध्ये काम करणं, कारण मी रंगकर्मी असल्यामुळे स्वतः लेखक दिग्दर्शक म्हणून मी अगदी सिंड्रेला नावाचा मराठी चित्रपट केला, त्याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हे सगळं करत असताना अभिनय कट्टा, महाराष्ट्रातल्या कलाकारांना एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून अभिनय कट्टा सुरू केला. हा सगळा प्रवास सुरू असताना सामाजिक बांधिलकी जपली. म्हणजे सुनामीच्या वेळेला नागापट्टणमला आम्ही 7,500 किलो तांदूळ घेऊन गेलो. जेव्हा जेव्हा आपत्कालीन काही घडलं, कुठेही महापूर आला, काय झालं, तेव्हा एक बांधिलकी जपत ह्या संपूर्ण फॅमिलीने आम्ही कुठेतरी त्यांना सहकार्य करण्यासाठी, सेवा देण्यासाठी काम केलं. हा संपूर्ण प्रवास सुरू असतानाच नंतर दिव्यांग मुलांसाठी काम केलं. मग दिव्यांग मुलांना घेऊन आपण एक केंद्र सुरू केलं, जे गेली 10 वर्ष सुरू आहे. त्या मुलांना घेऊन आपण अरे ते अरेवा नावाचा एक चांगला कार्यक्रम तयार केला, ज्याच्यामध्ये 7 ते 8 अंध मुलं आहेत, इतर मेंटली हँडिकॅप, मेंटली चॅलेंज मुलं आहेत. मग ती मुलं सांगतायत आजच्या समाजाला की कसं जगायचं असतं. हे सगळं करत असताना कोविड आला. कोविडमध्ये ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बाकीच्या बंद केल्या, आणि 1 वर्ष इथंच मी राहिलो. हे मी काय सेवा केली ते सांगायचं नाहीये मला, पण तुम्ही विचारताय म्हणून मी सांगतोय. नाही, ते आपल्याही प्रेक्षकांना काही जणांना असं वाटतं सेवा केलेली सांगायची नसते, पण ज्यांनी सेवा केली तोच सांगू शकतो. बरोबर. ज्यांनी सेवा केली नाहीये तो काय सांगणार? बरोबर की नाही? त्याच्यामुळे तो संपूर्ण प्रवास कोविड काळातला बघितला तुम्ही, तर 4,000च्या वरती कोरोना रुग्णांना सेवा देण्याचं काम मी आणि माझ्या सहकार्याने केलं. दुर्दैवानं 28 जणांना जेव्हा अग्नी दिला होता तेव्हा
माझी सुद्धा परिस्थिती वाईट होती. इतक्या लोकांना आपल्याला अग्नी द्यावा लागतोय. अस्थीचा खच असा पडला होता स्मशानात, तेव्हा त्या अस्थी घेऊन घरी त्यांच्या दाराला टांगणं आणि नंतर त्या अस्थीचं विसर्जन करणं ही सुद्धा सेवा त्यावेळेला दिली. आणि मग त्या कोविड काळामध्ये जन्म दिलेले आई वडील एक जरी असले तरी असंख्य आई वडील निर्माण झाले आणि मग त्या नौपाड्याचा मी श्रावण बाळ झालो. मला सांगा, इतकं सगळं काम झाल्यानंतर मग मी जर ह्यांचा मी संपूर्णपणे झालोय तर ह्यांचंच मी ऐकलं पाहिजे की, बरोबर आहे की नाही. नौपाडा रक्षक नावाने एक ऍक्टिव्हिटी जी मी चालवतो की गेली 5 वर्ष रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीच्या अंधारात जे दुर्दैवानं घडतं, कधी कधी रात्री 3 वाजता एखाद्याला हार्टचा प्रॉब्लेम होतो, तो कोणाला सांगणार. फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाच आता मोडीत गेलेली आहे. मग 6 ते 7 डॉक्टर्स आपण त्या पॅनलवर ठेवले. कुठेतरी अपघात झाल्यानंतर पहाटे 3 वाजता 4 वाजता सुद्धा आपण जातो. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. त्याच्यावर कुठेतरी उपाय करण्याचं काम आपण करतो. महिलांना कित्येकांना एक सेफ वाटतं. गावाहून गाडी आली आणि ती स्टेशनला उभं राहिल्यानंतर एखादा रिक्षा चालक त्यांना जर कुठेतरी संशयास्पद वाटला तर ते नौपाडा रक्षकला कॉल करतात. एका वेगळ्या भागामध्ये म्हणजे कुठेतरी एका मुलीला अपहरण करून नेलं होतं, तेव्हा सुद्धा नौपाडा रक्षकांनी तिला सोडून आणलं होतं. अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या नौपाडा रक्षकच्या माध्यमातून रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा किरण नागती स्वतः जागत असतो. 2 तास आपण फक्त झोपतोय. हे जर प्रभागातल्या प्रत्येकासाठी करतोय तर मला असं वाटतं मी काय चुकीचा निर्णय घेतला हा. मग त्यांचं सुद्धा मत ऐकणं गरजेचं आहे ना. मला इतक्या सगळ्या प्रवासानंतर जर विचार करण्यासाठी पात्र मी नाहीये असं कुठेतरी दिसतंय, काहीतरी अडचण अर्थातच प्रत्येकाची झाली आहे, त्यांचा पण मी रिस्पेक्ट करतो. पण त्यांचा नाईलाज झाला म्हणून माझी अडचण झाली आणि त्यांची अडचण झाली म्हणून माझा नाईलाज झाला. पण नाईलाज हा यांच्यासाठी झालाय आणि तो नाईलाज नसणार आहे. आणि 16 तारखेला ते लक्षात येईल. बघा, ही अपक्ष लढण्याची लढाई सोपी नाही. एकतर इतके पक्ष आता आपल्याकडे झालेले आहेत, त्या सगळ्या पक्षांचे उमेदवार, परत आणखी असलेले अपक्ष, सामदाम दंडभेदाचा वापर, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि याच्यामध्ये आपलं फक्त आपल्या कामाच्या जोरावरती ही निवडणूक लढवणं हे किती सोपं आहे, किती कठीण आहे? प्रचार कसा चालू आहे? काय पॅटर्न आहे प्रचाराचा? संध्याकाळी किमान 250 ते 300 जण माझ्या सोबत असतात. एकाही व्यक्तीला मी प्रचार झाल्यानंतर 1000 रुपये 2000 रुपये देत नाही. ते त्यांच्या पैशाने खर्च करून रिक्षाने येतात, त्यांच्याच पैशाने खर्च करून बिचारे सगळा हा संपूर्ण प्रवास करतात. पहिली लढाई इथे आपण जिंकतो. आज कार्यकर्ता इतका म्हणजे कार्यकर्ता बिचारा काय करेल, त्याला माहिती असतं मी ज्याच्यासाठी लढतोय तोच 10 कोटीचा मालक आहे, तर मग तो विचार करणारच. पण किरण नागतीची आजही संपत्ती तुम्ही बघाल तर हीच संपत्ती किरण नागतीची. त्याच्यामुळे तो जो विचार तुमच्या मनात आहे, अर्थातच अपक्ष उमेदवारी लढणं हे कठीण आहे मला माहिती आहे, पण हे अशक्य नाहीये कारण स्वामी समर्थ आमच्या सोबत आहे. बरोबर की नाही? हे अशक्य नाहीये कारण ही मोठी फौज जी कधी राजकारणामध्ये उतरली नव्हती, रस्त्यावर उतरून कधी मला असं वाटतं आमच्या धारप काकूंनी असं हे टाकला नव्हता. मग अशी सगळी जे मतदान करणार आहेत त्याच्यातलेच जर बहुसंख्य लोक हे जर रस्त्यावर माझ्यासाठी प्रचाराला उतरले आहेत तर ते सुद्धा आधी कुठल्या ना कुठल्या पक्षाशी संबंधित आहेतच. मग ते सुद्धा 3 जे उरलेली मंडळी आहेत त्यांना मतदान करणारच आहेत. पण त्यांचं असं सगळ्यांचं म्हणणं आहे की पहिलं मतदान हे फुग्याला होईल आणि मग उरलेल्या 3घांना होईल. स्वर्गीय आनंद दिघे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांच्या विचारांचा वारसा अनेक जण सांगतात, पण तो प्रत्यक्षात आणणं हे फार मोठं आणि जबाबदारीचं काम आहे. तुम्ही पहिल्यापासून तुम्ही म्हणालात की तुम्ही शिवसैनिक राहिलेला आहात. कशा पद्धतीनं या विचाराचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न तुम्ही तुमच्या पद्धतीने करताय? धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जे काम केलंय ते आम्ही स्वतः बघितलं, आम्ही स्वतः अनुभवलं, आम्ही स्वतः सोबत बऱ्याचदा काम सुद्धा केले त्यांच्यासोबत. त्याच्यामुळे त्यांनी रात्रीच्या अर्थात संपूर्ण रात्र जागवत जेव्हा लोकांना न्याय दिलाय, संपूर्ण दिवसा सुद्धा लोकांना खेडेपाड्यात जाऊन न्याय दिलाय, तशाच पद्धतीनं काम करण्याचा अगदी 0.1% काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच तर रात्रंदिवस सेवा करण्याचं काम करतोय. कुठल्या पक्षाचा माणूस आला आणि त्याच्या आईला जर हार्टचा प्रॉब्लेम झाला तर आम्ही ते म्हणत नाही तू ह्या वेगळ्या पक्षाचा आहे. त्याच्यामुळे मी तर म्हणतो मी अपक्ष नाहीये, मी निपक्ष आहे. कारण प्रत्येक पक्षातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी जे काय आजवर आपल्याकडनं स्वामींनी काम करून घेतले, सेवा करून घेतले, आज त्यांना सुद्धा खासगीत ते सुद्धा म्हणतायत की अरे काम करणारा माणूस आहे. आता तुम्ही पूर्ण सर्वे करू शकता की काम करणारा माणूस आहे की पैसे कमवणारा आहे. म्हणजे मला मध्ये कोणीतरी म्हटलं सुद्धा, जेव्हा लोक पैसे कमवत होती तेव्हा किरण तू माणसं कमवलीस आणि आज ती माणसं कुठेतरी कामाला आली.
पद मिळण्याच्या आधी तुम्ही प्रचंड काम केलेलं आहे, पण यानंतर आता हे आपण समजू की आपण विजयी होता या निवडणुकीमध्ये, त्यानंतरचं या प्रभागासाठीचं तुमचं विजन काय आहे? मुळात हा प्रभाग आहे ना, याला कुठेतरी ऐतिहासिक वारसा आहे. म्हणजे पहिली आगगाडी धावली ते ठाणे रेल्वे स्थानक, श्री स्थानक. तिथनं उतरल्यानंतर जो प्रभाग सुरू होतो तो प्रभाग क्रमांक 21. असं कुठे जाणवत नाही की ऐतिहासिक एका वारसा लाभलेल्या प्रभागात आपण आलो. त्यामुळे त्याचं प्रवेशद्वार असं असायला हवं की लाखो लोक जेव्हा आजूबाजूने जातात तेव्हा त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर कोपिनेश्वर मंदिर जे पुन्हा एकदा पुरातन मंदिर आहे, सिद्धिविनायक मंदिर ते पुरातन आहे, तलावपाळी, हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीनं एका सभेतल्या एका व्यक्तीनं कुठेतरी मागणी केली आणि त्यांनी सांगितलं तुम्ही मला सत्ता द्या, मी तुम्हाला गडकरी रंगायतन देईन, मी तुम्हाला दादोजी कोंडदेव देईन. अशा सतीश प्रधान साहेबांनी पहिले नगराध्यक्ष झाल्यानंतर दादोजी कोंडदेव आणि गडकरी रंगायतांची कुठेतरी निर्मिती केली. कुठेतरी ह्या वास्तू सुद्धा महत्वाच्या आहेत. विठ्ठल सायांना मंदिर आपल्या इथे आहेत. हे सगळं असताना तो वारसा जपण्याचं काम या प्रभागामध्ये आम्ही करू. प्रत्येक नागरिकाला, प्रभागातल्या मतदाराला असेल, नागरिकाला, मग तो तिथे पाचपकडीचा जो भाग आमच्याकडे आहे आणि इथला दादा पाटील वाडीतला स्टेशनचा, त्या प्रत्येकाला कनेक्ट करण्यासाठी नौपाडा कनेक्ट नावाची एक ऍक्टिव्हिटी मी सुरू करणार आहे. त्याच्यानंतर प्रभागातल्या ज्येष्ठांसाठी जे आज आम्ही संस्थेच्या माध्यमातून करतोय, तिथे एक योजना आम्ही अशी सुरू करू की आम्हाला माहिती पडले कुठल्या ज्येष्ठांना काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे, आणि अशा वेगवेगळ्या योजना ह्या प्रभागातल्या, स्पेशली या प्रभागातल्या ज्येष्ठांसाठी आपण करू. वाहन सेवा दुर्दैवानं आम्ही अगदीच नियर बाय स्टेशनच्या असल्यामुळे कोणी रिक्षा चालक लगेच येत नाही. त्याच्यासाठी एक स्वतंत्र वाहन सेवा, मग परिवहन सेवेची असेल, इतर कुठली असेल, पण महापालिकेचा त्याला सपोर्ट असेल आणि महापालिकेच्या स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून झालेली असेल ती वाहन सेवा करू. आरोग्यासाठी आम्ही आरोग्य कार्ड आणलेलं आहे संस्थेच्या माध्यमातून. सुरक्षितता ही आम्ही नौपाडा रक्षकच्या माध्यमातून करतोच आहोत, पण टँकर मुक्त प्रभाग करण्याचा प्रयत्न 100% आम्ही करू. कारण जिथे या इतक्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुद्धा पाणी कधी कधी येत नाही आणि टँकर मागवावा लागतो, तर ते आम्ही करू. MSCBचे जे इश्यूज आहेत, सबस्टेशनसाठी जागा आम्ही ऑलरेडी बघितलेली आहे, पण ते त्यांचा पाठलाग करून मला असं वाटतं त्या गोष्टी करू. फक्त प्रभागातलं इन्फ्रास्ट्रक्चर हा महत्वाचा मुद्दा नाही. तो तर काय निधी आम्हाला नगरसेवक निधी मिळाला तर तो आम्ही करणारच आहोत, पण त्या घरातली माणसं खूप महत्वाची आहेत आणि ती माणसं जपण्यासाठीचा प्रयत्न आम्ही करू. आरोग्य हा सर्वात महत्वाचा विषय. माझ्या या बहिणींसाठी, मग त्या अर्थात आजारी पडू नये याच्यासाठीचा प्रयत्न करू, पण दुर्दैवानं कर्करोगाची, क्षयरोगाची लागण ज्यांना ज्यांना झाली आहे त्यांना ज्या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न आधी करत होतो. पण अर्थातच सहीची ताकद काय आहे ते आम्ही दाखवून देऊ. सहीचा दुरुपयोग आजपर्यंत जो झालाय त्याच्या ऐवजी सदुपयोग कसा होतो हे मला सुद्धा आम्ही दाखवून देऊ. आपण म्हणतोय की प्रत्येक प्रभागातून उमेदवारांची संख्या ही प्रचंड आहे आणि आता प्रमुख जे पक्ष आहेत ते सुद्धा फुटल्यानंतर परत त्यांची निशाणी लक्षात ठेवून त्यांना मतदान करणं हे सुद्धा अवघड आहे. अशा वेळेला मग अपक्ष उमेदवार म्हणून लढायचं, एक नवी निशाणी घेऊन जायचं, हे किती चॅलेंजिंग वाटतं आणि तुम्ही त्या दृष्टीनं काय आवाहन करू इच्छिता? आज ते सोपं झालंय. पहिल्या दिवशी मला असं वाटत होतं, पण कारण मी ज्या प्रभाग क्रमांक 21D मध्ये उभा आहे तिथे 3च उमेदवार होता. त्याच्यामुळे तिथली निशाणी लोकांना क्रेझी आहेत लोक की अरे नव्या निशाणीला पण आम्ही मतदान करू. आतापर्यंत ज्या निशाणीला मतदान केलं त्याच्यासाठी आमच्याकडे ऑप्शन्स पण आहेत. जेव्हा ऑप्शन्स असतात तेव्हा तुम्हाला सोपं होतं ना काम, बरोबर की नाही? त्याच्यामुळे त्यांच्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. त्याच्यापैकी फुगा हा इंटरेस्टिंग वाटतोय त्यांना आणि जोर धरलाय, बरोबर की नाही? त्याच्यामुळे फुग्यावर मला असं वाटतं बटन फुग्याच्या समोर ते दाबतील, कारण नुसता फुगा हे चिन्ह नाहीये. तर ह्या फुग्यामधली हवा आहे ना ही या तळागाळातल्या प्रत्येकाची आहे आणि ती हवा अशी निघणार नाहीये, बरोबर की नाही? काही जणांना असं वाटतंय की फुगा फुटेल, बरोबर की नाही? पण ह्यातली हवा आहे ना ही माझ्या ज्येष्ठांची आहे, ज्यांनी मला आशीर्वाद दिला त्यांची आहे, माझ्या बालकांची आहे, जिथे बालक संस्कार वर्ग मी घेतो, माझ्या बहिणींची आहे, माझ्या भावांची आहे. त्याच्यामुळे ती हवा खूप वेगळी आहे. तुम्ही किती मशीन आणलं आणि विचार केला ती हवा काढायची, कुठलीही अशी सुई नाहीये तयार झालेली की या फुग्याला फोडेल. निश्चित खूप वयोगटातले सगळे तुमचे समर्थक आहेत आणि तुमचा प्रचार निश्चित जोरात चालू आहे. अगदी 4-5 दिवसांचा अवधी आहे. खूप शुभेच्छा तुमच्या या सगळ्या प्रचारासाठी आणि या लढाईसाठी, आणि आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद.